टेक्स्टाईल कलेक्शनची ही किट बॅग आहे, एक चांगली थैली आहे, ती तुम्हाला देत आहेत परेश भोईरजी. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक, तुला थांबायचंय. सो प्रतीक पाटील, प्रतीक तुला जे SK स्पोर्ट्स महापोलीने कॅप दिली आहे, तुझ्या जर्सी सोबत ती मॅचिंग झाली आहे आणि तुझी हेअरस्टाईल पण मस्त आहे एकदम. काय सांगायचं आहे, किती एन्जॉय करतोय तुम्ही सगळेजण बाली ट्रॉफी आणि भिवंडीमधला टेनिस क्रिकेटचा हा वर्ल्ड कप? बाली ट्रॉफी तर एन्जॉयच करतो, कारण की त्याची वाट बघत असतो आम्ही नेहमी दरवर्षीप्रमाणे. आणि बाली ट्रॉफी खेळायला ग्रामीणसुद्धा भेटतो आणि ओपनसुद्धा भेटतो, तर खूप चांगलं वाटतं. आणि कोणाला डेडिकेट करू इच्छितो हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक? मनीषला. मनीषला. क्या बात है. अजून तुला अजून एक अवॉर्ड आहे, सतनाम लाईट हाऊस यांनी पुरस्कृत केलेला 30% डिस्काउंट व्हाउचर पंकज असनानी यांनी दिलं आहे. आणि बघा, खरोखर मानलं पाहिजे, शेरदिल खेळाडू आहे. मला जे बक्षीस भेटलं ते मी मनीषसोबत शेअर करू इच्छितो. म्हणजे यासाठी ना एक काळीज लागते, वाघाचं काळीज, आणि त्या वाघाचं काळीज आहे या मुलाकडे. तुझ्या नावाप्रमाणे तू खरंच चांगला क्रिकेटचं प्रतीक आहे आणि चांगला जेंटलमॅन म्हणून तुझं जे प्रतीक आहे ते खरोखर वाखाणण्यायोग्य आहे. म्हणजे हे दाखवते तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर काय चांगले संस्कार केलेत आणि तू काय त्यांना फॉलो करतोय, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आज. प्रतीक, सामना संपलाय, मात्र जल्लोष असणार का, पार्टी वगैरे असणार का रात्री? नाही सर, पार्टी बिल्टी काय वगैरे होणार नाही, पण आम्हाला अजून 2 मॅच इथे खेळायच्या आहेत. त्या जिंकल्या तर आम्ही पार्टी करू. नाही, पण एक गोष्ट आहे की मनीष आणि तू संध्याकाळी एकत्र चहापान तर नक्कीच करा. असं काय नाही सर, मी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच मी कोणाला तरी डेडिकेट करत असतो प्रत्येक मॅचमध्ये, कारण का माझ्याकडे खूप मॅन ऑफ द मॅच झालेले आहेत आणि ते चांगले क्रिकेट खेळतील याच्या पुढे, म्हणून मी त्यांना डेडिकेट करतो. क्या बात है, क्या बात है, जीना इसी का नाम है. थँक्यू सो मच ब्रदर, अभिनंदन. तर मित्रांनो, जाऊया आता लगेच समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच हरीशजी, थँक्यू सो मच रेश्माजी. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज बघतो आपण 8वा डे, नक्कीच आपण त्यात नक्की दिवसाचा क्रिकेट थोड्याच वेळात आपण कंप्लीट करून थोड्याच वेळात रणनीतीला सुरुवात होईल. अपील आपल्याला पाहायला मिळते आणि ती नक्कीच अंपायरनं देखील उचलून घेतलेली आहे. विकेटची खूप नितांत गरज होती आणि ती विकेट मात्र इन्फॉर्म बॅटर इथनं नक्कीच प्रणव भोईरची मिळाली आहे. प्रणव काय बॅटिंग केली, पहिल्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः तो बरसला, मैदानाच्या चारी बाजून त्याने क्रिकेटिंग शॉट खेळले आणि बघतो आपण जी सुरुवात आवश्यक होती आवाज बिनारला, मात्र ती सुरुवात करून दिलेली आहे. बघतो आपण खास करून फलंदाज प्रणव भोईरनं एकूण जबरदस्त खेळ केला. त्याच्या बॅटमधून चौकार जर आपण बघितले तर एकूण आपल्याला चौकार पाहायला मिळाले, 5 चौकार 1 सिक्सर, तब्बल त्यानं 28 धावा बनवल्या आणि एक चांगली परिस्थिती आता मात्र आवाज बिनारची पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. कमेंटर पासून की आमच्यासोबत पुन्हा एकदा जॉईन झालेत आमचे मित्र शेळके सर, त्यांना देखील वेलकम आहे, हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद राहुल भोईर. अल्ताफजी बाली आयोजित बाली ट्रॉफी 2023 ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा दिवस क्रमांक 8वा, यानंतर 8व्या रजनीला सुद्धा सुरुवात झालेली तुम्ही पाहू शकाल. भिवंडी तालुक्यातील क्रिकेटची परंपरा कायम ठेवत असलेली ही स्पर्धा, भिवंडी तालुक्याची आण बाण शाण आणि त्याचबरोबर भिवंडी तालुक्याचा अभिमान जपणारी ही स्पर्धा अल्ताफ बाली प्रेझेंट बाली ट्रॉफी 2023 या बेस लॉक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारल्या, डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, चेंडू अडवतात, फेकतायत, एक धाव निश्चितच इकडे मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदर राहुल भोईर, प्रणव भोईरची जी विकेट मिळवलेली आहे त्या विकेटने निश्चितच आत्मविश्वास मिळेल गोलंदाजी करणारा संघ म्हणजे प्रियांश 11 वारेट या संघाला. ना डेफिनेटली एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये शंका अजिबात नाहीये. आवाज बिनारसाठी नक्कीच सीझन 6 जी बाली ट्रॉफी झाली होती ती खूप सुंदर राहिली होती. क्वार्टर फायनल पर्यंत नक्कीच त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला होता. सुंदर खेळ नक्कीच आवाज बिनार टीमकडनं आपण बघितला होता. आणि बघू आता मात्र 7 सीझनमध्ये पहिलीच मॅच ते खेळतात, चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. वारेट संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे आणि त्यांच्यासमोर आवाज बिनार ग्रामीणचा हा सामना रंगतदार होईल यामध्ये शंका अजिबात नाहीये. तो मध्ये विकेट ऑन साईडला फटका टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन करा, फिल्डिंग आपण म्हणू, चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. चेंडूची वाट बघितली आणि चेंडून लावली वाट, चेंडू मात्र जात असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार.
क्षेत्ररक्षक दुहेरी मानसिकतेत आलेला आपण पाहिला. खरं तर क्षेत्ररक्षकाला निर्णय घेता आला नव्हता, पुढे जाऊन चेंडू अडवायचा आहे की निश्चितच इथे झेल घ्यायची आहे. त्या प्रयत्नामध्ये पाहता पाहता चेंडू एक टप्प्यानिशी त्याच्यावरून निघून गेला चौकारासाठी. दीपेश फुलटॉस आहे, यावेळेस मनगटाची ताकद दाखवली आणि स्लॉग स्वीपचा फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवला षटकार. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. प्रणव आणि नक्कीच प्रणय भुईर हे दोन अप्रतिम खेळाडू आहेत, युवा आहेत आणि युवा जोश त्यांच्यामध्ये आहे. खूप चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत आणि नक्कीच सातत्याने त्यांच्या माध्यमातून बघतो आपण चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपला. ऍक्शन दिलं नक्कीच तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जबरदस्त होता फटका, टायमिंग प्रचंड चांगला होता आणि त्याच्यावरती हा सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. एकूण 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जसं नाव आहे आवाज, तसाच सध्या तरी आवाज आपल्याला सिक्सर चौकारांचा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरच्या अखेरीस 43, एक चांगलं टार्गेट. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आवाज बिनार. आवाज बिनार संघाच्या फलंदाजीचा आवाज आतापर्यंत सर्वकडे दुमदुमला आहे असं आपण फार तर म्हणूया. कारण 3 षटकांमध्ये आतापर्यंत जवळजवळ 6 चौकार आलेले आहेत, एक षटकार सुद्धा आलेला आपण पाहिलेला आहे. आणि क्रमांक 3 साठी फलंदाज निश्चितच आलेले आपण पाहिलेले आहेत प्रणय भुईर. धावपलखोर धावा आहेत 43 म्हणजेच 43. आणि क्रमांक 3च्या खेळाडूसाठी निश्चितच अतिशय महत्त्वाची पोझिशन असते, ही त्याला सिच्युएशन ॲसेस करावी लागते. आणि क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती असेल त्या पद्धतीने खरं तर त्याला निर्णय घ्यावा लागतो, क्रिकेट खेळावं लागतं. आणि थोडे कम्फर्टेबल पोझिशनमध्ये होते म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेल्या राहुल भोईर, प्रणय भुईर याने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. ना डेफिनेटली आपण चर्चा कंटिन्यू करू. माझा पुढच्या मासा टॉस देखील खूप महत्त्वाचा आहे. सिटी मधून आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. आर्यन 11च्या अगेन्स्ट बर्फानी बाबा हा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिटीचा हा सामना असेल. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये AA भारत गॅस टॉस बॉक्स मध्ये आपल्याला संपर्क साधायचे. तिथे कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आर्यन 11चे कॅप्टन आणि बर्फानी बाबा टीमचे कॅप्टन. प्रेक्षक आणि त्याचबरोबर खेळाडूंसाठी महत्त्वाची सूचना आहे. एका बाईकची चाबी आम्हाला सापडलेली आहे. इनफॅक्ट सिद्दीक भावे सरांनी आमच्यापर्यंत ती आणून दिलेली आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून ही बाईकची चाबी घेऊन जायची आहे. खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी सूचना आहे. एका बाईकची चाबी आम्हाला सापडलेली आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी ती ओळख पटवून घेऊन जायची आहे. गोलंदाज तयार क्रमांक 4 साठी स्विच केलेला आहे. आखू टप्प्याचा चेंडू होता, या बेस बॅटच्या मधोमध घेतलं आणि पाठवला डीप थर्ड मॅन डिजन सीमारेषेच्या पलीकडे. फटका दमदार चौकार. जबरदस्त बॅटिंग होत असताना किरण भोईर एक सिनियर खेळाडू आहे. त्याला माहिती आहे नक्कीच त्याची जिम्मेदारी, त्याची जबाबदारी काय या मॅच मध्ये. 2 यंगस्टर चांगले खेळत आहेत आणि जबरदस्त बॅटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. धावा आणि धावा येत असताना चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. स्कोर बोर्ड आपण बघतो 47 आकड्यावरती. जर अशीच बॅटिंग सुरू राहिली तर 70+ धावा आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतील, यामध्ये शंका अजिबात नाहीये. सायंकाळचं सत्र आहे. मला असं वाटतं जवळजवळ 6 वाजत आलेले आहेत. अशातच जे मोठे संघ असतात त्यांचं प्लॅनिंग मी तुम्हाला सांगेल. पुन्हा एकदा स्विच केलेला आहे. इथेही फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चेंडू अडवतील, फेकी करतील. एक धाव निश्चितच मिळाली. पहिलं षटक संपलं की राहुल भोईर या 2 फलंदाजांना अंदाज लावायचा असतो की आपल्याला या सरफेसवर कितीचं टार्गेट द्यायचं आहे आणि त्यानुसार मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर ते फलंदाजी करत असतात. आत्तापर्यंत असेसमेंट मला असं वाटतं 70 धावांची निश्चितच या फलंदाजांनी केली असावी. ना डेफिनेटली खूप चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या मध्ये खराब आहे चेंडू. फटका देखील सुंदर खेळत खिचून बांधलेला शॉट. पाठवला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत असताना AB सिक्सर. सक्सेसफुल होत असतात आणि त्यातीलच हा फटका आपण पाहिला. एकूण धावा धावपलकर 54. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येत आहे. तिथनं कदाचित विकेट मिळू शकली असती. फेक चुकीची पाहायला मिळते. वाईट थ्रो केला आणि त्याचा नक्कीच सध्या तरी फायदा होत असताना आवाज बिनारा संघाला. वाईट संघाकडनं चुका आपल्याला पाहायला मिळतात. 22 सेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला 2 धावांची नक्कीच वाढ होईल स्कोर बोर्ड मध्ये. धावफलक जाऊन पोहोचला अब तक 56 या आकड्यावरती. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आणि षटकामध्ये बॉलर बॉलिंग मार्कवरती
सतीश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटसाठी सध्या तरी वारेट संघ तरसला या मॅचमध्ये, आपण असं नक्कीच म्हणू. पहिली विकेट मिळाच्या नंतर चांगली भागीदारी आपल्याला किरण आणि प्रणयमध्ये पाहायला मिळते. दोघे चांगले खेळत आहेत आणि चांगलं कॉर्डिनेशन दोघांमध्ये. लेग बाय सजेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला आहे 57 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आवाज भिनारा संघ. आवाज भिनारने आतापर्यंत फलंदाजीचा चांगला आवाज केलेला आहे. याचं कारण असं, प्रत्येक षटकामध्ये एक तरी मोठा फटका त्याने दाखवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार. इथे खरं तर पुल करण्याचा प्रयत्न होता. एक ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आले होते. गती परिवर्तन करून हा चेंडू खरं तर फेकला गेला होता आणि तेच महत्वाचं कारण आहे. इथे चेंडू फळीचा कोणताही संपर्क आला नाही. अंतिमतः या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला थोडं शांत ठेवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरले. सिटी क्रिकेट के मुकाबले के लिए आर्यन 11 के कैप्टन और रोहित चौधरी और दिनेश चौधरी फैम टीम बर्फानी बाबा के कैप्टन दोनों से आखिरी मर्तबा ऑफिशियल कॉल दिया जा रहा है कि आपको AA भारत गैस टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस एक आपल्याला चांगली धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती रन सध्या नक्कीच 57 पाहायला मिळतात. वेळ परफेक्ट झालेला आहे. जो वेळ नक्कीच आम्ही सेट केलेला होता त्यावेळेस सध्या तरी 4 षटकं टाकून झालेले आहेत. त्याबद्दल कौतुक असेल खास करून वारेट संघाचं देखील. प्रथमेश ठाकरे बघूया या षटकामध्ये कशी बॉलिंग करेल. इथनं 10 ते 15 धावा बनवल्या तर एक चांगलं टार्गेट शेळकेजी आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळेल. तोच प्रयत्न असेल मात्र बघूया प्रथमेश ठाकरे देखील तेवढाच नामवंत खेळाडू आहे. अगदी मोठी उंची आणि तितकीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याची उंची मोठी आहे. शारीरिक उंची अधिकची असून त्यामधून तितकं काही आपण मिळवणार नाहीत, परंतु त्याच पद्धतीने इथे क्रिकेट खेळलं गेलेलं आहे प्रथमेश ठाकरेच्या वतीने. अलीकडच्या मला असं वाटतं 1-2 वर्षामध्ये त्यांनी फार मोठं नाव कमावलेलं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. प्रथमेश हा चेंडू उजव्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी. यावेळेस अधिकची उसळी देण्याचा प्रयत्न आहे आणि राहुल भोईर ज्यावेळेस गोलंदाज म्हणून तुमची उंची अधिकची असते त्यावेळेस तुम्ही बाउन्स प्रोड्यूस करत असता. नक्कीच चर्चा आपण कंटिन्यू करू. मात्र चर्चा होणं गरजेचं आहे. सीझन 6 अक्षरशः सिटी क्रिकेट मधून ठाकरेनं गाजवली होती. मालिकावीर राहिला होता. काय बॅटिंग केली होती, काय बॉलिंग केली होती. अक्षरशः बरसला होता प्रथमेश ठाकरे. जबरदस्त खेळ केला होता आणि या सीझन मध्ये बघतो आपण आता ग्रामीण फॉर्मॅट मधून त्याचा खेळ बघूया कसा होतो. विकेट तर इथनं मिळालेली आहे. प्रथमेश जोर लावण्याचा प्रयत्न करतोय आणि इथनं प्रणय भोईर देखील 10 ते 15 धावा जरी आल्या षटकामध्ये तर एक चांगलं टार्गेट सेट होईल, कारण का बॅटिंग ऑर्डर वारेट संघाकडेच चांगला आहे. सुंदर नक्कीच बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग होत असताना नवीन बॅटर हर्षद धामणे आलेत न्यू मानिन. आता स्ट्राईक येत बघतोय पुन्हा एकदा प्रणयकडे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. प्रथमेश वळतायत. यावेळेसचा चेंडू भन्नाट वेगाने हाताळला गेलेला आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर ऑन टू दी टार्गेट. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेलेली आहे प्रथमेश ठाकरेच्या वतीने. 22च्या रूपाने ही धाव कंप्लीट झाली. एकूण धावा आतापर्यंत 60-60. नक्कीच उद्याचा दिवस देखील खूप महत्त्वाचा असणार आहे बाली ट्रॉफीचा, कारण का उद्या ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारतभर आपण ज्या खेळाडूंना बघत असतो ते आपल्याला नक्कीच आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये नक्कीच आणि या बाली ट्रॉफीमध्ये जो ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून बाली ट्रॉफीची चर्चा असते, या बाली ट्रॉफीमध्ये आपल्याला नक्कीच उद्या नक्कीच येणारे जे 3 दिवस आहेत ते निर्णायक आहेत आणि नक्कीच मोठमोठे खेळाडू जे भारतभर खेळत असतात, भारतभर आपण नक्कीच बघत असतो, ते सर्व खेळाडू आपल्याला इन ॲक्शन मध्ये उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. या मोठ्या खेळूचे वैशिष्ट्य आहे. प्रथमेशला माहिती आहे हा षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये चांगली बॉलिंग होणं गरजेचं आहे आणि प्रथमेशने केलेला कमबॅक दमदार पाहायला मिळाला. धक्का लागत असताना आवाज बिनारला.
सतीश जाधव या कर्णधाराचं कौतुक करावं लागेल, कारण पहिलं षटक प्रथमेश ठाकरेकडे दिलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, त्यामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर प्रथमेश ठाकरेला त्याने मला असं वाटतं राखून ठेवलं होतं शेवटच्या षटकासाठी, जिथे आक्रमकता शोधण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात आणि तेच काम, ती जी जबाबदारी होती, जी जबाबदारी इथे प्रथमेशकडे दिली होती, त्या जबाबदारीचं योग्य रीतीने निर्वाहन या षटकामध्ये त्यांच्या वतीने केलं गेलेलं आहे. या संपूर्ण षटकाचा जर आपण ॲनालिसिस विश्लेषण केलं तर फार कमी धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 2 गडी बाद केलेत, बाईटच्या रूपाने 1 धाव आणि वाईटच्या रूपाने 1 धाव, अशा पद्धतीने 2 धावा फक्त आणि फक्त या षटकामध्ये प्रथमेशाने खर्च केलेल्या आहेत. मोठा खेळाडू आणि मोठा इम्पॅक्ट या सामन्यामध्ये त्याच्या वतीने. डेफिनेटली काय बॉलिंग गेलेली आहे, खास करून 5 चेंडू त्याने हाताळलेले आहेत, त्याच्यामध्ये एक विकेट देखील आपण बघितली, रनआउटची देखील विकेट आली होती आणि कमबॅक करत असताना या षटकामध्ये वॉलेट संघ हा देखील चेंडू सुंदर आहे, स्विंग आणि मी चेंडूला बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. षटक नक्कीच इथं बघतो आपण संपल्याचा इशारा झहीर खान सरांचा आपल्यापर्यंत आलेला. एकूण षटकं संपलेले 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या अखेरीस आवाज बिनारना धावा ऐकून बनवल्या. स्कोर बोर्डवरती बरोबर 60 धावा, 3 खेळाडू बाद, 61 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. मात्र अजिबात आपण वेळ न घेता पुढचा सामना आपल्याला सिटी क्रिकेटचा पाहायला मिळेल. आर्यन 11च्या अगेन्स्ट आपल्याला बर्फानी बाबा संघ पाहायला मिळणार आहे. आपण अजिबात वेळ न घेता लगेचच जाऊया AA भारत गॅस टॉस बॉक्समध्ये. तिथे नक्कीच टॉससाठी रेजी पंड्या आणि रेश्मा जमाईकर असतील टॉस बॉक्स मध्ये. ओटीओ, थँक्यू सो मच. शुभ संध्या मित्रांनो, आपल्या सर्वांचं पायनियर स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित बाली ट्रॉफी 2023मध्ये हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत अल्ताफ बाली आणि आज या स्पर्धेचा 8वा दिवस आहे आणि शंकर जुकर फेम टीम आर्यन 11 आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे भादवडच्या समोर इथे जर आपण बघितलं तर दिनेश चौधरी फेम टीम बर्फानी बाबा टेमघर. भादवड आणि टेमघर बाजूबाजूला आहेत, शक्य शेजारी आहेत असं म्हणावं लागेल. मॅच रेफरी आपल्या जोडीला अझीम हमदुल्ले आहेत, माझ्या जोडीला रेश्मा मयकर जुळलेले आहेत. आपण आहोत भारत गॅस टॉस बॉक्समध्ये. कमर्शियल सिलेंडरमधलं खूप मोठं नाव आणि आम्ही आभारी आहोत अस्फर बोळिन्सकर साहेब आणि तसेच माजी महापौर जावेद दळवी साहेब ज्याने हे पुरस्कृत केलं आहे. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आता आपल्या पाहुण्यांना बोलूया. कयामबाई शेख, अल्ताफ बाली यांचे ज्येष्ठ बंधू यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. या पूर्ण बाली ट्रॉफीमध्ये म्हणजे अल्ताफ बालीला जे प्रोत्साहन देणारे घरचे लोक आहेत, कयामबाई म्हणा, नईमबाई म्हणा, नंतर त्यांची मुलं म्हणा, सर्वांनी एक चांगलं म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण फॅमिली शब्दाचा अर्थच असा आहे, फादर एंड मदर आई लव यू, FAMILY. अगर फैमिली आपके साथ है तो पूरी दुनिया आप जीत सकते हैं. सो वेलकम कयामबाई शेख. आइए चलते रेशमा के पास जो बताएगी टॉस कॉइन. अ व्हेरी वॉर्म वेलकम सर. दोन्ही टीम्सचं स्वागत आहे. सो कॉईनच्या एका साईडला तुम्ही पाहू शकता पायनियर स्पोर्ट्स, वन ऑफ दी ओल्डेस्ट अँड फेवरेट टीम इन भिवंडी. जवळजवळ 50 वर्ष पायनियर स्पोर्ट्स खेळत आहे आणि सोबतच बाली ट्रॉफी 2023. आर्यन 11 संघाचा कॉल आहे. बोला बोला. पायनियर इज द कॉल अँड लेट्स सी इट्स पायनियर स्पोर्ट्स. तर नाणेफेक जिंकल्याबद्दल तुम्हाला रॉलेक्स मेडिकेअरचे फहाद दलवी आणि मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेली ही किटबॅग आम्ही देत आहोत. अभिनंदन, खूप खूप धन्यवाद कयामबाई शेख. आर्यन 11 सर्वप्रथम नाणेफेक जिंकल्याबद्दल अभिनंदन. काय निर्णय असेल? बॅटिंग करू आम्ही. ग्रेट. आणि तुमच्यासमोर बाळा तरे आहे, म्हणजे ह्याच्यासोबत तुम्ही खेळलेले असाल, एकमेकांच्या विरुद्धसुद्धा खेळलेले असाल, तर कसं वाटतं मॅच कशी होईल? मॅच एकदम टफ होईल. टफ होईल. आणि एखादं लक्ष डोळ्यापुढे आहे का? 75. थँक्यू सो मच. बर्फानी बाबा टेमघर, आधीचा जो सामना आहे अगदी सहजरित्या जिंकला होता तुम्ही. काही वेगळी स्ट्रॅटेजी वगैरे विचार करून आलेले आहे का टेमघर संघ यावेळी? हो नक्कीच. बाली ट्रॉफी जिंकायची तर काहीतरी आमच्या प्लॅन आहे, गेम प्लॅननुसार आम्ही खेळणार आहोत. नाणेफेक जर तुम्ही जिंकला असतात तर काय तुमचा निर्णय असता? प्रथम फील्डच करणार होतो आणि आम्हाला फील्ड मिळाली, आमच्या मनासारखं झालं आहे आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आर्यन 11 संघाला.
नक्कीच धन्यवाद दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. आर्यन 11 वॉन्ट टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. नक्कीच बघणार आहोत किसकी होती है जीत, किसकी होती है हार थोड़ी देर बाद. टिल देन ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच रेशमा मेहकर. इस बार गेंद हवा में है, बहुत ही बड़ा विकेट मिल सकता है. जी हाँ, मिल गया है प्रथमेश ठाकरे पेविलियन की राह पर. सगळ्यात मोठी विकेट आहे प्रथमेश ठाकरेची. या मॅचमध्ये जर कलाटणी पाहिजे असेल तर ही विकेट खूप महत्त्वाची होती आणि तीच विकेट मिळाली. राऊंड विकेट, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज बॉल हवेत राहिला, एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय जल्लोष सुरू झालाय. क्रीजच्या आतमध्ये जाऊन हा बैठक स्ट्रोक खेळायचा होता. ऑन साईडला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथेच फसलाय प्रथमेश ठाकरे. महत्त्वाची विकेट प्राप्त झाल्यानंतर एक जल्लोष दिसतो आणि तो जल्लोष इथे करत असताना भिनारचा संघ 4 रन बनाकर पेविलियन की राह पर निकल पड़े हैं प्रथमेश ठाकरे. 3 गेंदों का खेल समाप्त हुआ है और स्कोर भी है 4 रन 1 विकेट के नुकसान पर. 61 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए आवाज़ भिनार टीम ने रखी है प्रियांश स्पोर्ट्स वारेट के सामने. प्रथमेश ठाकरे जो कि 10 PL के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे हैं, लेकिन आज अपने गांव की टीम के लिए कुछ खास योगदान नहीं दे पाए. गेंदबाजी में भी उतना अच्छा प्रदर्शन उनका रहा नहीं, खर्चीले साबित हुए थे. आवाज़ भिनार टीम की ओर से दमदार बल्लेबाजी रही प्रणव भोईर की, जिन्होंने 28 रन बनाए. 18 रनों का योगदान प्रणय ने दिया, जिनके चलते एक अच्छा टोटल खड़ा करने में कामयाब हुई है आवाज़ भिनार टीम. और गेंदबाजी में भी कमाल की शुरुआत. नए बल्लेबाज गणेश जाधव आए हैं. दीपेश जाधव नॉन स्ट्राइकर से इन पर. ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद थी है. खड़े खड़े खेलने का प्रयास वहां पर, गेंद की लाइन में जाने की कोशिश नहीं की थी बल्लेबाज ने. बड़ी चुनौती है कुणाल, यहाँ पर शुरुआती झटका भी लगा है. ऐसे में दबाव रह सकता है बल्लेबाजों पर, उस दबाव को हटाने का प्रयास करना होगा. अटैकिंग क्रिकेट की ज़रूरत रहेगी. कोशिश हो रही है लेकिन स्ट्रोक सिलेक्शन अभी तक उतना अच्छा देखने को नहीं मिला है. हो तेच तर चित्र आहे. आउटसाइड ऑप्शनचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय राईट हँडेड बॅटरकडून. आणि आपण स्ट्रोकचं सिलेक्शन याच्यावर चर्चा करतोय तर प्रथमेशने देखील तीच मोठी चूक केली होती मागच्या बॉलवर. फिर से ऑफ स्टंप के बाहर, इस बार ज़्यादा बाहर रखा था जिस वजह से अंपायर ने वाइड घोषित कर दिया है. देखिए अंपायर का निर्णय अंतिम रहने वाला है. खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि अंपायर की तरफ किसी भी तरीके का इशारा ना करें. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर. 5 ओवर्स में 61 रन बनाने हैं. 12 के ऊपर कास्टिंग रेट शुरुआत से ही है. इस बार बेहतर लाइन, तेज तर्रार गेंद थी और लगातार क्रीज बॉक्स में से ही खेलने की कोशिश कर रहे हैं गणेश. एक और डॉट बॉल और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. स्कोर केवल 5 रन 1 विकेट के नुकसान पर. आज का 8वां दिन है. आज का ये 6ठा मैच चल रहा है जो कि ग्रामीण पूल से खेला जा रहा है. कल 9वां दिन रहेगा और कल तो कई बड़े बड़े मैचेस कुणाल यहाँ पर खेले जाएंगे. पूरे देश भर में से टेनिस बॉल क्रिकेट के तारे सितारे यहाँ पर नजर आएंगे. येस, ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट टुर्नामेंट आता उद्या सुरू होणार आहे. संध्याकाळी 4 वाजल्यापासून हे सर्व संघ इथे उपस्थित होतील. शिवांश स्पोर्ट्स NB अवध हा संघ पहिल्या मॅचमध्ये बादशाह 11 चीता कॅम्पच्या विरोधात खेळणार आहे. बादशाह 11 चीता कॅम्पमध्ये उमेश 11 खारचे सर्व खेळाडू खेळणार आहेत. तर NB अवधमध्ये आपल्याला फरदीन काझी सारखा खेळाडू जो सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे, रजत मुंडे सारखा खेळाडू, राहुल जोगडिया सारखा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला प्रीतम परब आणि जर ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर उमेश 11 खार हा संघ पहिल्याच मॅचमध्ये इन ॲक्शन असेल. दुसऱ्या मॅचमध्ये गावदेवी गावठाण करण मडवीचा संघ आहे. सिद्धेश वास्कर सारखा खेळाडू, कुणाल सारखा खेळाडू त्या टीममध्ये आहे आणि अमित नाईक एकटघरचा खेळाडू त्या टीममध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. सेकंड मॅचमध्ये यायला आणि पाहायला विसरू नका, पिरामीटर रायगड हा संघ खेळतोय. कदाचित कृष्णा सातपुतेला तुम्ही पिरामीटर रायगडमध्ये खेळताना पाहाल, बंटी पटेलला त्या मॅचमध्ये खेळताना पाहाल. विश्वजित ठाकूर सारखा खेळाडू त्या टीममध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. योगेश पवार सारखाच खेळाडू आहे त्या टीममध्ये खेळताना दिसेल. आणि त्याच्यामुळे उद्याचा जो दिवस आहे, या उद्याची जी संध्याकाळ आहे, या बाली ट्रॉफीमध्ये कोणीही चुकू नका. बाली ट्रॉफी 2023 ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट संध्याकाळी ठीक 4 वाजल्यापासून 5 मॅचेस तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ आणि प्रत्येक सामना लीग स्टेजमध्ये आणि त्यानंतर नॉकआउट स्टेजमध्ये देखील 6-6 षटकांचा असणार आहे. कमाल कमाल के खिलाड़ी खेलेंगे और कमाल कमाल के मैचेस देखने को मिलेंगे. सिर्फ रथी महारथी नहीं बल्कि महारथियों के भी महारथी आपको कल यहाँ पर एक्शन में नजर आएंगे. नेवर लेकर जतिन राणे फुल पर लेकर ड्राइव किया, सीधे फील्डर के पास मिसफील्ड, गेंद पीछे जा रही है और 1 रन का नुकसान यहाँ पर ज़रूर उठाना पड़ा है.
एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी यदि सफाई से फील्ड करते तो 1 ही रन बनता, लेकिन अब 2 रन मिले हैं। खाता खुला इन 2 रनों से दीपेश का। रन संख्या आगे बढ़ती हुई 7 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से और 54 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए वारेट टीम को। लक्ष चांगलंच आहे. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर प्रथमेश थोडासा दबाव आलाय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं शेलूमाता वर्ल्ड संघाला रन चेस करता आलेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे रन चेसिंग करत असताना एक तो जो दबाव बनतो तो दबाव इथे नक्की बनलाय संघ वारेटवर. जतिन की अगली गेंद इस बार घुमा दिया है ऑन साइड में, बहुत ज्यादा ऊपर खेल बैठे हैं। डिप स्क्वायर लेग की दिशा में खिलाड़ी जज करते हुए बेहतरीन कैच, बहुत ही खूबसूरत कैच। गौरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच के लिए अपनी दावेदारी पेश करते हुए रोहित भोईर। चांगला प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला रोहितचा, शेवटपर्यंत नजर ठेवली आणि काय झेल पकडला. टीमचा कॅप्टन आहे आणि ज्यावेळेला कॅप्टन अशा पद्धतीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला जो कॉन्फिडन्स असतो बाकीच्या खेळाडूंमध्ये तो निर्माण होतो आणि त्याचमुळे आपण पाहतोय भरपूर उंच गेला हा बॉल. रोहितचं जजमेंट पहा, त्याच्यानंतर सेलिब्रेशन पहा. फलंदाज बाद होतोय, दीपेश परतलाय. 2च रन त्याने केले या मॅचमध्ये. जतीनच्या खात्यामध्ये विकेट मिळते 7-2 सध्या टीम वारेट. कई ऐसी टीमें हैं जो कहीं ना कहीं एक खिलाड़ी पर थोड़ा ज़्यादा निर्भर करती है, जिसमें वारिद टीम को भी हम देख रहे हैं। प्रथमेश ठाकरे के आउट होने के बाद उतना कॉन्फिडेंस नज़र आता नहीं है बल्लेबाजी में जिसकी की आवश्यकता होती है। लेकिन यहाँ पर सोचना होगा खिलाड़ियों को कि ये क्रिकेट का खेल है, अकेला चना भाड़ नहीं फोड़ सकता है वो खतरनाक गेंद। इस बार यकाएक ऊपर उठ गई थी, डायरेक्ट हिट लगता तो शायद मामला नज़दीकी बन सकता था नॉन स्ट्राइकर से इन पर। निशाना चूक गया, लेकिन कोई रन नहीं इस गेंद पर। जतीनकडे गती कमी आहे परंतु टप्पा चांगला आहे, परंतु या बॉलवर काय उसळी प्राप्त केली. कानाचं मापच घेतलंय बॅटिंग करणाऱ्या खेळाडू तुषारचं. चांगला बाउन्स तिथे प्राप्त झाला. उंची चांगली आहे जतीनची, चांगली गोलंदाजी करतोय. हाजी समज सेट एंड स्टँड कडून त्याचा फायदा त्या गुडलेन स्पॉट आणि मागे टाकल्याचा त्याला होतोय. इस बार बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है डिप स्क्वायर लेग की दिशा में। फील्डर तो है लेकिन मौका नहीं है। शानदार छक्का, या बॉलला टायमिंग चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला होता. बॅटच्या मधोमध हा फटका लागला. हवेच्या लाटांवर स्वार झाला बॉल. स्क्वेअर लेगला बॉल उडवला. 6 धावा मिळाल्या. तुषार पहिल्या बॉलवर कानाचं माप घेतलं, परंतु त्याच्यानंतरच्या बॉलवर मात्र गोलंदाजावर छाप सोडली. चांगला फटका सजवलाय तुषारने. हीच खासियत आहे तुषारची आणि वेगाने रन करण्यासाठी जाणला जातो. षटकार मारला. 6 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 13 आणि मध्ये मध्ये असे फटके पाहिजेत वारेट संघाला या मॅचमध्ये राहण्यासाठी, बनून राहण्यासाठी, कारण 61 रन करायचे. रन झालेत आता 13. जी हाँ, अभी भी दिल्ली बहुत ही दूर है प्रियंश 11 वारेट के लिए। यहाँ से और 48 रनों की आवश्यकता है, जबकि केवल 20 गेंदों का खेल बचा हुआ है। टाइसन मैदान में है, जिस वजह से खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है। थर्ड मैन फाइन लेग दोनों सर्कल के अंदर है। पावर प्ले चल रहा है। बैकवर्ड ऑफ द पॉइंट एक खिलाड़ी, पॉइंट पर भी एक फील्डर है, कवर्स में एक फील्डर और एक मिड ऑफ। और फिर से पिछले स्ट्रोक को दोहराना चाह रहे थे, लेकिन इस बार लाइन काफ़ी अलग थी। ऑफ स्टंप के काफ़ी ज़्यादा बाहर की गेंद थी, बीट किया बैट्समैन को। और इसी बीच रोलेक्स मेडिकेयर के फहद दलवी साहब हमारे साथ जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है शाम के सत्र में बाली ट्रॉफी 2023 में। ही लाईन ठेवायला पाहिजे, कारण जास्तीत जास्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा आउटसाईड ऑफ स्टंप जर बॉल तुम्ही पिच केला तर तिथे थोडासा प्रभाव तुम्ही टाकू शकता आणि तोच प्रभाव या बॉलवर दिसला मागच्या बॉलवरच्या 3च्या माध्यमातून. और फिर से वही काम किया उन्होंने, फिर से ऑफ स्टंप के बाहर बैट्समैन को छकाया है। एक ही स्ट्रोक को बार बार दोहराने की कोशिश वहाँ पर, लेकिन गेंदबाज काफ़ी चतुर है और उसका फ़ायदा उनको मिला है। तो इस तरह से ओवर की समाप्ति, स्कोर 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा झाल्या, त्याच्यामध्ये देखील एक षटकार आलाय. विकेट मात्र 2 गमावलेले आहेत. प्रथमेश ठाकरेची विकेट खूपच महत्त्वाची ठरली या आतापर्यंतच्या खेळामध्ये वारेट टीमच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला तर. आणि सर्वात महत्त्वाचं काय, ज्यावेळेला तुम्ही एका महत्त्वाच्या फलंदाजाला बाद करता त्यावेळेला कुठेतरी भिनार स्पोर्ट्स, आवाज भिनार या मॅचमध्ये नक्की विचार करत असतील की आता आपण अर्ध काम तर केलंय, परंतु अजूनही पुढे जर आपण विचार केला तर 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये कधी पलटवार आता होऊ शकतो आणि तोच पलटवार करायचा आहे वारेटच्या संघाला. आवाज़ बिनार टीम का प्रदर्शन भी पिछले 2 सीज़न की यदि मैं बात करूं तो बहुत अच्छा रहा है। बड़े बड़े टूर्नामेंट्स में ये टीम अब लगातार खेल भी रही है। केंद्रीय राज्य मंत्री कप में भी हमने इनको देखा, जहां पर टाई मुकाबले में ये टीम हारी थी गोठीवली से।
प्रणय ने अर्धशतकीय पारी खेली थी उस मैच में, और प्रणय और प्रणव ये दो जो खिलाड़ी है इनकी बहुत बड़ी भूमिका रही है इस टीम के लिए। दोनों भी यंगस्टर्स है। इस बार कोन बनाती हुई गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर निकल गई, वाइड का इशारा अंपायर द्वारा। स्कोर में थोड़ा सा इजाफा होता हुआ, रन संख्या 14 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 47 चाहिए, मात्र 18 गेंदे शेष। 16च्या रन रेटने फलंदाजी करायची आहे, 47 रनची आवश्यकता आहे, 48 करायच्या होत्या, पहिला वाईड बॉल टाकलाय। प्रणय आणि प्रणव हे दोन खूपच महत्वाचे खेळाडू आहेत या टीमच्या दृष्टिकोनातून। गलत लाइन पर खेल बैठे इस बार, और पिछले ओवर में भी प्रणव ने इसी तरह से तंग किया था गणेश को। अभी तक खाता खुला नहीं है गणेश का। हो, गणेश सातत्याने ऑनसाइडलाच खेळण्याचा प्रयत्न करतोय। गणेश त्या क्षेत्रामध्ये त्याची बॅट फिरताना दिसते, आणि थोडासा जरी स्लाइटली जरी तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर बॉल टाकला तर गणेश तोच प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे वारंवार बीट होत आलेला आहे या सामन्यामध्ये गणेश। आखिरकार तुषार ने उनको जाकर कुछ समझाया है। इस बार शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है, हवा में गेंद डीप स्क्वायर लेग के ऊपर से बेहतरीन शॉट, 6 रन। या दिशेला तुम्ही फटकेबाजी करू शकता, या दिशेला हवेचा वेग चांगला असतो। यावेळेला चांगला फटका होता बॅटच्या, जरी आपण पाहतो एवढा काही संपर्क चांगला नव्हता, परंतु जे एलिव्हेशन प्राप्त करायचं होतं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये ते प्राप्त केलं, आणि 6 धावा मिळवलेले आहेत फलंदाज गणेशने। रन झालेत 20। बेहतरीन गेंद इस बार काम तमाम कर दिया बैट्समैन का, शानदार यॉर्कर और क्लीन बोल्ड। को तुषार ने जाकर एक कान मंत्र दिया था, और मेरे ख्याल से वो कान मंत्र यही था कि आपको ऑफ स्टंप के बाहर ही पहले खड़े रहना है, और यदि आप गेंद को खेलने में चूक भी जाते हो, स्टंप्स की तरफ गेंद आती है तो आप आउट हो सकते हो, और आउट होना भी शायद थोड़ा सा अफोर्डेबल हो सकता है इसके बदले कि आप ज़्यादा डॉट बॉल खेलो। एक छक्का भी जड़ा उन्होंने, उसका फ़ायदा ज़रूर हुआ था जब शॉर्ट गेंद मिली थी, लेकिन अगली गेंद बहुत ही खतरनाक तीखा यॉर्कर जिस पर साफ बोल्ड आउट किया गणेश को गेंदबाज प्रणव ने। 20 पर गिरा है तीसरा विकेट। यहाँ से और 41 रनों की आवश्यकता है प्रियांश 11 वारेट टीम को मैच जीतने के लिए, जबकि केवल 15 गेंदों का खेल शेष है। नए बैट्समैन आए हैं, श्रावण ठाकरे कट करना चाहते थे, थोड़ी धीमी गति की गेंद थी, लेकिन बैट्समैन उसको परख नहीं पाए और पूरी तरह से बीट हुए। काय विविधता आहे गोलंदाजीमध्ये, लेंथमध्ये विविधता आहे, त्याचबरोबर आपण पाहतोय वेगावर देखील विविधता दिसते। काही यॉर्कर बॉल थोडासा वेगाने टाकला, काही शॉर्ट बॉल टाकले, हा बॉल कमी गतीने टाकला, खोलून ठेवलं बॅटरला। इस बार हवा में खेला है मिस टाइम स्ट्रोक, लेकिन कोई खिलाड़ी नहीं है मिड ऑन की दिशा में। दूर से फील्डर आते हुए सुनील, तब तक 1 रन लेने का मौका बैट्समैन के पास। सिंगल की मदद से खाता खोलते हुए श्रावण ठाकरे, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 3 विकेटों के नुकसान पर। थोड़ी पिछड़ती हुई नजर आई है इस रनचेज में वारेट की टीम। कठीणच आहे रनचेसिंग मध्ये, ज्यावेळेला तुम्ही उतरता आणि 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात चांगली पाहिजे होती। एक और बढ़िया गेंद, इस बार लो फुल टॉस बन रही थी, बल्ले का अंदरूनी किनारा गेंद ने लिया है। मात्र 1 रन मिलेगा तुषार को। अब सारी उम्मीदें कहीं ना कहीं तुषार से रहेगी मेरे ख्याल से, जिस तरह की वो बल्लेबाज है, एक रेपुटेशन है बड़े हिटर्स का उनका, और एक छक्का जड़ चुके हैं। हालांकि उसके अलावा हम देखें तो उनका भी उतना बढ़िया प्रदर्शन तो नहीं रहा है। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 22 रन 3 विकेटों के नुकसान पर। 6:06 पर इस पारी की शुरुआत हुई थी, और पहले 3 ओवर्स के लिए 14 मिनट का वक्त लिया गया है, यानी कि बिल्कुल सही ओवर रेट है। 22 पर 3 और बचे हुए 2 ओवर्स में 39 रनों की आवश्यकता। 39 करायचे येणाऱ्या 12 बॉलमध्ये। 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 ओव्हरमध्ये 22 रन झालेले आहेत, आणि 14 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट केलेले आहेत। ओव्हर रेट खूप चांगला आहे गोलंदाजी करत असताना आवाज भिनार संघाचा। प्रियांश स्पोर्ट्स वारेटचे। इस वीडियो को स्पॉन्सर किया है भिवंडी के जाने माने जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल, कैजुअल,
ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे। पार्टी वेयर, फॉर्मल वेयर, स्पेशल सूट्स एंड शेरवानी, ट्रेडिशनल वेयर, आप सब कुछ यहाँ से खरीद सकते हैं। इसी के साथ ही यहाँ कई ब्रांडेड क्लोथ्स जैसे रेमंड और लाइनिंग क्लब भी अवेलेबल हैं। एक बार जरूर विजिट करें जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो। परशुराम टावरे स्टेडियम आणि या स्टेडियममध्ये हे खूपच चांगलं दृश्य प्रिन्स मूवीजच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून प्रदर्शित केलं जात आहे। देखिए सुबह से ही ऐसा ही मौसम रहा है, आसमान में बादल छाए हुए हैं। इस बीच नईम शेख साहब का शुभ आगमन होता हुआ हमेशा उनके चेहरे पर एक प्यारी सी मुस्कान आपको देखने को मिलती है। उनका हार्दिक स्वागत है 8वें दिन के खेल में बाली ट्रॉफी 2023 में। पहिला बॉल या ओव्हरचा रनअपमध्ये थोडासा चुकलाय प्रणय भोईर आता गोलंदाजीसाठी येईल। आपण दोघांचे मगाशी उल्लेख केला प्रणव आणि प्रणयचा, हे दोन्ही महत्त्वाची यंगस्टर या टीममध्ये चांगली कामगिरी करतात। पहिला बॉल बॅटची कडा घेतली, टोएंडला लागलाय, एक रन हे पूर्ण होईल। दुसऱ्या रनचा प्रयत्न तुषारने चालवलाय, दुसरी रन धोक्याची आहे का आणि अखेर दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, जीव मुठीत घेऊन धावत होता, कारण या मॅच मध्ये माहिती आहे त्याची विकेट किती महत्त्वपूर्ण आहे, कारण तो एकमेव असा बॅटर आहे त्याच्या बॅटमधून रन येऊ शकतात। बॅटच्या अगदी टोला लागला, 2 धावा मिळवल्यात। जी हाँ, थोड़ा जल्दी खेल बैठे थे और गेंद थोड़ी सी धीमी गति से आई थी और ये देखिए ये मौका था, विकेट कीपर हाथ में नहीं रख पाए गेंद को, बहुत दूर थे बल्लेबाज, जोखिम ज़्यादा उठाया गया था लेकिन किस्मत का साथ मिला है। क्या इसका फायदा उठा पाएंगे बल्लेबाज, ये देखने वाली बात है। हा बॉल थोडासा पुढे टाकलाय, पुन्हा एकदा बॅटच्या आतमध्ये लागलाय, कडेला लागलाय, तोपर्यंत रन इथे मिळणार नाही। आणखीन एक डॉट बॉल। आज बाली ट्रॉफीमध्ये ग्रामीण सिटी क्रिकेटमधले सामने तर आहेत, उद्या मात्र संध्याकाळी 4 वाजल्यापासून ऑल इंडिया ओपन सामने तुमच्या भेटीला येतील। कुठेही जाऊ नका, नक्की पहा बाली ट्रॉफी उद्यापासून। फुलर लेनचा बॉल ऑनसाइडला दिशा दिली आहे। अनेक तारे सितारे, उद्या रायगडचा संघ खेळतोय, उमेश 11 खार संघ, चीता कॅम्पचा संघ, NB अवध 11 पुणे या संघाने जो सध्या फॉर्म पकडलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याचा देखील खेळ पाहायला मिळेल। उद्या कदाचित कृष्णा सातपुते, जगत सरकार, बंटी पटेल सारखा खेळाडू या स्पर्धेमध्ये येईल, त्याच्यामुळे उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून आमच्या बरोबर बाली ट्रॉफीमध्ये नक्की जोडले जा। 25 रन झाले, 3 फलंदाज बाद। ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे। 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। पिछाडीवर संघ वारेटचा, पुन्हा एकदा तेच चित्र, थोडासा बाहेर टाकलाय बॉल, तिथून टर्न जास्त झालाय, पंचांचा इशारा वाईड बॉल, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न श्रावणचा। इस पूरे पारी में आप देखोगे तो गेंदबाजी जो हुई है वो ऑफ स्टंप के बाहर ज़्यादा हुई है, स्टंप्स की तरफ अटैक करने का ज़्यादा प्रयास गेंदबाजों ने नहीं किया है। यावेळेला शॉर्ट बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला, त्याच्या प्रयत्नांना यश आलंय, परंतु पाहूया कदाचित मागेच स्पर्श झालाय बाउंड्री रूफला, त्याच्यामुळे त्यानेच निर्णय घेतला। त्याने पण चांगली खेळाडू वृत्ती, चांगली इमानदारी तिथला जो क्षेत्ररक्षक आहे प्रणव याने दाखवली आहे। ईमानदारीला 100% दाद देणं गरजेचं आहे आणि हा तो षटकार। देखिए गौरी फॉर्म सेंटर का बैनर भी उनके पीछे ही था, उस बैनर को वो छू गए थे बाउंड्री पर, ये देखिए, नहीं तो ये सबसे बेहतरीन कैच हो सकता था इस टूर्नामेंट का। बहुत अच्छा एफर्ट, पाय लागला त्या बॅनरला, लगेच सांगितलं हो हा षटकार आहे। हा बॉल पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये सरळ जातो, विकेट कीपरच्या हातामध्ये पुढे डिलिव्हर केला, आणखीन एक डॉट बॉल। बड़े शॉट्स तो आए हैं, 3 छक्के लगे हैं इस पारी में, एक चौका भी लगा है, लेकिन उसके अलावा बल्लेबाजों ने कुछ खास नहीं किया है। बड़े शॉट्स आने के बाद स्ट्राइक को भी रोटेट नहीं कर पाए हैं, हर बड़े स्ट्रोक के बाद या तो विकेट गिरा है या फिर डॉट गेंदे देखने को मिली है। स्कोर रुका हुआ है 32 पर। शेवटचा बॉल डॉट ओव्हरची होते समाप्ती। 4 ओव्हरचा खेळ संपला, 8च्या सरासरीने 32 रन या मॅच मध्ये आतापर्यंत केलेत आणि 6 बॉल मध्ये रन करायचे 29, 6 बॉल 29 रन ऑन टाइम। कारण मॅच सुरू झाली होती 6 वाजून 6 मिनिटांनी, 6:25 झालेत, म्हणजेच आतापर्यंत 19 मिनिटांमध्ये इथे 4 षटकं त्यांनी कंप्लीट केलेली आहेत ऑन टाइम। ओव्हर रेट अतिशय चांगला राहिलाय। लास्ट ओव्हर 6 बॉल मध्ये 29 रन करायचे अजय या मॅच मध्ये जिंकण्यासाठी। बड़ा ही मुश्किल काम है, रन चेस जिस तरह से होना चाहिए था उस तरह से देखने को नहीं मिला। शुरुआत खराब रही, खासतौर पर प्रथमेश ठाकरे की जो विकेट थी वो सबसे बड़ी विकेट पहले ही ओवर में गिर गई।
तीसरे ही गेंद पर 4 रन बनाकर प्रथमेश आउट हुए और उसके बाद बल्लेबाजी पूरी तरह से दबाव में ही नजर आई। डॉट गेंदें बहुत ज़्यादा खेली गई है, परसेंटेज ऑफ डॉट बॉल ज़्यादा रहा है, उस वजह से ही ये डिफिकल्ट इक्वेशन है। आखिरी ओवर में 29 रनों की आवश्यकता। इसके बाद सिटी पूल से मुकाबला रहेगा आर्यन 11 और बर्फानी बाबा के बीच में। तो देखील सामना खूपच रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे। आर्यन 11 आणि बर्फानी बाबा, त्याच्यानंतर न्यू बी इंडियन, वाह काय सामना आहे, नवाब स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील सिटी क्रिकेटमध्ये। ग्रामीण क्रिकेटमध्ये वडवलीचा संघ खेळेल जय बजरंग पहारेच्या विरुद्ध, तर जेनुवन टेंबिवलीला खेळायचं आहे या मॅचच्या विजेत्या टीमच्या विरुद्ध। त्यावेळेला खोदून काढल्या ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, चांगला प्रयत्न तिथे होतोय। सुनील भोईर यांच्या माध्यमातून रन वाचवलेले आहेत, 28 करायचे आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये। संपूर्ण समर्पण देखने को मिला वहाँ पर सुनील भोईर का। गेंद थोड़ी आगे गिरी थी और ऐसे में कई बार फील्डर थोड़े दो मन में भी रह जाते हैं कि कैच के लिए आगे बढ़े, गेंद को रोके, और दुविधा में जब आप रहते हो तो आप कुछ भी सही नहीं कर पाते हो, लेकिन बढ़िया फील्डिंग वहाँ पर। अंपायरकडे अपील होईल आणि इथे मात्र स्पष्ट नकार। फुलर लेनचा बॉल पायावर आदळला, लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून अपील केली गोलंदाजाने, परंतु गोलंदाजाला माहिती होतं की कदाचित आपला जो बॉल होता तो स्टंपच्या दिशेने त्याने डिलिव्हर्ड केलेला नसावा आणि त्याचमुळे हलकी अपील त्याच्याकडून करण्यात आली। 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 4 बॉलमध्ये 27 करायचे आहेत। वारेट संघ पूर्णपणे पिछाडीवर। यावेळेला फटका चांगला आहे, सुनील भोईर आहेत डीप मध्ये, प्रयत्न होता परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, फ्लॅट बॅटेड सिक्सर। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, शायद यॉर्कर को एंटिसिपेट किया था अच्छे से, इसीलिए क्रीज में थोड़ा पीछे थे पहले और गेंद के नीचे घुसकर लॉफ्ट किया। बहुत क्लोज था ये कैच भी लिया जाता तो शायद सबसे बेहतरीन कैच बनता, लेकिन मुश्किल अवसर था और आखिरकार गेंद सीमा रेखा के बाहर नाप तोल कर लगाया हुआ सिक्सर। लेकिन लगता है कि वारेट टीम के लिए देर हो गई है। 3 बॉलमध्ये आता 21 करायचे आहेत। दूर टाकलाय थोडासा बॅट पासून, आता 20 रनची आवश्यकता आहे। वाईड बॉलचा इशारा अंपायर कडून। 3 बॉल आणि 20 रन। एक चीज़ आपने गौर की होगी कि ऑफ साइड में बहुत कम खेलने का प्रयास किया पूरे पारी में बल्लेबाजों ने, इस वजह से डॉट गेंदें ज़्यादा रही, नहीं तो ये मैच का जो नतीजा है थोड़ा सा अलग भी रह सकता था और इस अंतिम ओवर में काफ़ी रोमांच भी देखने को मिल सकता था। हो, फुटवर्कची जास्त टेस्ट घेतली, हँड अँड आय कोऑर्डिनेशनची जास्त टेस्ट घेतली, गोलंदाजाने दूर टाकलेत बॉल बॅटर पासून। हा लेग स्टंपच्या बाहेर आहे, अंपायरचा सिग्नल वाईड बॉल। आणि आपण पाहिलं ऑफ साइडचं जे क्षेत्ररक्षण होतं 30 सर्कलच्या आतमध्ये जास्त सजवलं, कव्हर्स पूर्णपणे खाली ठेवलेत, पॉइंटला खाली ठेवलंय, अशा परिस्थितीमध्ये खराब बॅटिंग राहिली। देखिए एक तरफा पूरी तरह से हो गया था मैच, लेकिन अब फिर से थोड़ा सा रोमांच पैदा हो चुका है। 3 गेंदों में 19 चाहिए, 3 गेंदों में लगातार 3 छक्के यदि तुषार लगाते हैं तो ये मैच टाई हो सकता है, और टाई होता है तो सुपर ओवर। हा बॉल खूप महत्वाचा आहे, या बॉलवर मोठा फटका पाहिजे बॅटिंग करणाऱ्या संघ वारेटला। 3 बॉल 19 रन। तुषार आहे स्ट्रायकिंग एंडला, फुल टॉस होता, पायावर आदळलाय, अपील केली, आउट घोषित केले अंपायरने, फलंदाज बाद। आपको शुरू करने हमारे जनरेटर ऑपरेटर इलेक्ट्रिशियंस फ्लड लाइट्स आपको शुरू करने चालू करने फ्लड लाइट्स। दिनेशजी चौधरी यांचे इथे आगमन झालेलं आहे, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम। दिनेश चौधरी साहब के साथ उनके सपूत मित चौधरी, इनका भी शुभागमन हुआ है, उनका भी हार्दिक स्वागत। अंतिम 2 गेंदें केवल औपचारिकताएं शेष है इस मैच में। वारेट टीम हार के कगार पर और जीत की दहलीज पर इस मुकाबले में आवाज भिनार। नए बैट्समैन अनिकेत, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावा, षटकार। अनिकेतने आल्या आल्या त्याच्या बॅटमधून षटकार ठोकलाय, षटकाराच्या मदतीने धावसंख्या 48, रन करायचे 13, शेवटचा बॉल शिल्लक। जरूर ये मैच
यहाँ पर झुका हुआ है आवाज़ बिनार के पक्ष में, लेकिन ये आखिरी ओवर थोड़ा सा चिंताजनक उनके लिए रहा है। रोहन का जिस तरह से कुछ दिशाएं गेंदें भी की है और 2 छक्के भी लगे हैं, तो अगले मैच में जब आएंगे तो इस पर काम करना होगा। आखिरी गेंद और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ, मैच को जीत लिया है आवाज़ बिनार ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम आवाज़ बिनार एंड हार्ड लक प्रियांश 11 वारेट। खाली अंशुमन पूछेगा तो बहुत ही रे, अवार्ड अंशुमन पूछेगा तो पता चलेगा ना। अवार्ड अंशुमन ना, कारण स्पॉन्सर्स आहेत म्हणून आज आम्ही इथे आहोत आणि आज आपण सर्व मिळून ही बाली ट्रॉफी एन्जॉय करत आहोत. चला तर धन्यवाद करूया मांगीलाल पालीवाल रोकडा रास्ता ज्यांनी सिटीचा फर्स्ट प्राइज स्पॉन्सर केलेला आहे, कोंडा गाजेंगी ज्यांनी सिटीचं सेकंड प्राइज स्पॉन्सर केलेला आहे, सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा ग्रामीण सम्राट ज्यांनी ग्रामीणचं पहिलं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे, आर के बिल्डर्स रणधीर म्हात्रे आणि सुधीर म्हात्रे ज्यांनी ग्रामीणचं दुसरं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे, गोल्डन जोड बाळा पाटील आणि सदा पाटील 40+ ज्यांनी दुसरं पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे, रुपेश जाधव ढोले ज्यांनी थर्ड प्राइज ग्रामीणचं स्पॉन्सर केलेलं आहे, टॉस बॉक्स ए भारत गॅस जावेद दलवी आणि अस्फर बोलिन्सकर धन्यवाद. प्लेयर्स पवेलियन जे तुम्ही पाहता ते स्पॉन्सर केलेलं आहे फरहान पटेल आणि इरफान भुरे यांनी. सतनाम लाईट हाऊस ज्यांनी 30%चं वाउचर दिलेलं आहे ते स्पॉन्सर केलेलं आहे पंकज भाई. O2 लाईफ पॅकेज ड्रिंकिंग वॉटर शाहिद पापा अँड फयाज अन्सारी यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. आम्ही खरोखर खूप आभारी आहोत आमच्या सगळ्यांचे नामदार आमदार माननीय महेशदादा चौगुले ज्यांचा उद्या वाढदिवस सुद्धा आहे. धन्यवाद आपले. रवी सावंत आपलं सुद्धा मनापासून आभार. SK स्पोर्ट्स महापोली ज्यांनी स्पेशल बाली एडिशन एम्ब्रॉयडरी कॅप्स स्पॉन्सर केलेले आहेत मिस्टर शादाब कोटकर. ॲक्रिलिक आर्ट टू पल्लन भाई ज्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफीज तुम्ही बघता ॲक्रिलिकवाल्या त्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. ड्रेसेस जे तुम्ही बघता ते स्पॉन्सर केलेले आहेत बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल, दयानंद चोरगे, विरेन चोरगे आणि विराज चोरगे यांनी. मॅन ऑफ द मॅचचं एक गिफ्ट आहे ते स्पॉन्सर केलेलं आहे अनंता ठाकरे आणि सुभाष ठाकरे. मॅन ऑफ द मॅचमध्ये अजून काही गिफ्ट्स आहेत ते स्पॉन्सर केलेले आहेत करसन फुलोरे आणि भाऊ म्हात्रे इन द मेमरी ऑफ वंदना म्हात्रे. 70 स्पोर्ट्स तारीफ सय्यद आपलं सुद्धा आभार. जान्हवी एथेनिक स्टुडिओ, जान्हवी टेक्सटाईल अँड कलेक्शन, नरेश निपुरते आणि रितेश गोरसे. मॅजिक बॉक्स तुम्ही जो पाहता तो स्पॉन्सर केलेला आहे जान्हवी एथेनिक स्टुडिओ यांनी. रोलेक्स मेडिकेअर फहाद दलवी आणि मनसब मुल्ला. टॉस जिंकल्यानंतर जी मेडिकलची किट बॅग तुम्ही बघता ती स्पॉन्सर केलेली आहे फहाद दलवी आणि मनसब मुल्ला यांनी. धन्यवाद रेशमा. आइए चलते हैं डी साकरिया सूट्स एंड शेरवानी, चेतन साकरी एंड सादिक भाई, लाहौटी कंपाउंड. आपके घर में कोई भी ओकेजन हो, कोई भी शुभ कार्य हो तो ज़रूर एक बार डी साकरिया में पधारे. सूट्स और शेरवानी का एक्सक्लूसिव कलेक्शन. ए मोबाइल स्टोर अबुल अंसारी और अली खरबे, इनका विशेष आभार. रॉयल मोटर्स अफजल सैयद साहब और जनाब इरफान हदीस अंसारी, रॉयल बिल्डर्स एंड डेवलपर्स. सिटी क्रिकेट का जिन्होंने मैन ऑफ द टूर्नामेंट का मोटर बाइक स्पॉन्सर किया है. गोरी फॉर्म सेंटर, मैट्रेसेस, तकिए, अपहोल्स्ट्री का एक बड़ा नाम महबूब गोरी साहब, कैच ऑफ द मैच के लिए जिन्होंने पिलो स्पॉन्सर किया है. बिस्मिल्लाह मोटर्स, मोटर्स की दुनिया का एक बहुत बड़ा नाम रिजवान फ़क्की साहब. शिवशंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर, अलग अलग वैरायटीज़ के जूसेस और आइसक्रीम, राहुल गुप्ता जी. अमन ग्रुप, जो अमन का पैगाम आज पूरी दुनिया में समाज सेवा का फैला रहे हैं, जुनेद पटेल और मक्की पटेल, इनका भी विशेष आभार. SS टूर्स एंड ट्रैवल, सलमान भोजे,
पूरी दुनिया घूम लीजिए SS टूर्स एंड ट्रैवल्स के साथ। RK फ्रीड एंड MJ स्पोर्ट्स, RK का बल्ला कर रहा है हल्ला। रजी कुवारी और ग्यासुद्दीन शेख, नाफिला टूर्स एंड ट्रैवल साहिबा मोमिन के साथ कश्मीर के ड्रीम पैकेजेस एंजॉय करें। GV स्पोर्ट्स जीतू भाई, ऑल इंडिया ओपन फॉर्मेट के मैन ऑफ द सीरीज का बाइक उन्होंने स्पॉन्सर किया है। RD ढाबा विनोद जी पाटिल, तनिष्का एंटरप्राइजेस आनंद नायडू साहब, ओम साई एंटरप्राइजेस और SG स्पोर्ट्स खानिवली सचिन घोड़बिंदे और शेखर दड़वी, आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव तेजस जी पाटिल जिन्होंने ग्रामीण का मैन ऑफ द टूर्नामेंट का बाइक स्पॉन्सर किया है। केंद्रीय पंचायती राज्य मंत्री सन्मान्य कपिल पाटिल जी और उनके परिवार का विशेष आभार। सुजीत तात्या शेठ पाटिल कालेर के दिलेर और एक बहुत बड़े सफल उद्योगपति, इनका विशेष आभार। माजी आमदार रुपेश दादा मात्रे और स्थायी समिति का नेतृत्व संजय जी मात्रे, इनका विशेष आभार। मयूरेश ज्वेलर्स वर्क, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। अज्जू पटेल अर्जोली, सरफ मुल्ला बोरीवली पड़गा और सूरत थोरात साई प्लेस, आपका भी बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच टू ऑल आवर स्पॉन्सर्ड। और चलिए आगे बढ़ते हैं हमारे गेस्ट लिस्ट की तरफ और देखते हैं हमारे कौन से प्यारे प्यारे मेहमान अब हमसे जुड़ने वाले हैं। हमारे साथ कयाम भाई, मैं आपसे गुजारिश करूंगा हमारे साथ जुड़ जाएं। सोहेल भाई पठान, सुल्तान भाई, प्रभाकर जी भोईर, धीरज राणे, कामिल मिटकर और नईम भाई और मीत चौधरी। नईम भाई के साथ मीत चौधरी दिनेश चौधरी के सुपुत्र हैं। बर्फानी बाबा टेमघर, दिनेश चौधरी जी हमारे भाई जैसे हैं और बहुत ज़बरदस्त काम है उनका क्रिकेट में। आइए हमारे और भी मेहमान पहुंच रहे हैं। सर्व प्रमुख जे पाहुणे आहेत यांना विनंती, आइए, सभी से प्रार्थना है। A warm welcome to all of you. आइए अब शुरुआत करते हैं अवार्ड सेरेमनी की। कैच ऑफ द मैच जिसको स्पॉन्सर किया गया है गोरी फॉर्म सेंटर के महबूब गोरी साहब द्वारा। बहुत ही बड़ा नाम है मैट्रेसेस, पिलोज और अपहोल्स्ट्री की दुनिया का। और मैं गुजारिश करूंगा यहाँ पर ये अवार्ड किसे मिला है ये अनाउंस किया जाए। Catch of the match award goes to Rohit from Awaz Binar. कामिल मिटकर साहब के हाथों आवाज बिनार, आइए, अभिनंदन। कैच ऑफ द मैच। आपकी हेयर स्टाइल में भी स्टाइल है और कैच करने की अदा में भी स्टाइल है, एकदम स्टाइल भाई, बोले तो एकदम रापचिक। थैंक यू, अभिनंदन। आइए अब आगे बढ़ते हैं अगले अवार्ड की तरफ। ये है पावर प्लेयर ऑफ द मैच अवार्ड और इसको स्पॉन्सर किया है कृष्णा गाजिंगी साहब ने। एक बहुत ही खूबसूरत कलाई की घड़ी, स्मार्ट वॉच। जानते हैं रेशमा से हु इज पावर प्लेयर ऑफ द मैच। पावर प्ले परफॉर्मेंस ऑफ द मैच अवार्ड गोज टू जिनके बल्ले से पावर प्ले के दरमियान आए हैं 17 रन्स। जोरदार तालियों से स्वागत करेंगे हम प्रणव भोईर। प्रणव भोईर यांना स्मार्ट वॉच कृष्णा गाजिंगी यांनी पुरस्कृत केले। नईम शेख साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार सम्राट नईम शेख साहेब जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि खरोखर म्हणजे नईमबाई येतात तेव्हा भरपूर काही चांगले समाचार घेऊन येतात नेहमी। ही इज द मॅन होम यू आर वेटिंग ऑलवेज। आता जाऊया मॅन ऑफ द मॅच अवॉर्डकडे आणि जाणून घेऊया रेश्माकडून कोण आहे सामनावीर। सामनावीरचं पारितोषिक जात आहे ज्याच्या बॅटमधून 28 रन आलेले आहेत आणि बॉलिंग करताना ज्याने 2 विकेट घेतलेले आहेत। प्रणव भोईर इज द मॅन ऑफ द मॅच। क्या बात आहे, प्रणव भोईर अष्टपैलू कामगिरी। आणि प्रणव तुला इथे उभं राहायचं आहे, पाहुणे तुझ्याकडे येतील, तुला फक्त कॅमेराकडे बघायचं आहे, ठीक आहे? हां, प्रॅक्टिस करून घे कारण तुला अजून भरपूर जिंकायचं आहे। तर सर्वप्रथम सुरुवात करूया। शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटर राहुल गुप्ता यांनी पुरस्कृत केलेलं गिफ्ट देत आहेत सुलतानभाई। तदनंतर सुभाष ठाकरे आणि अनंत ठाकरे साहेब यांनी पुरस्कृत केलेलं गिफ्ट हॅम्पर देत आहेत सोहेल पठाण साहेब। आता जाऊया आपण SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर यांनी स्पॉन्सर केलेली ही कॅप नईम शेख साहेब तुम्हाला देत आहेत। अभिनंदन मीत चौधरी यांच्या शुभ हस्ते सतनाम लाईट हाऊस पंकज असनानी यांनी पुरस्कृत केलेलं हे 30% डिस्काउंट वाउचर।
आता मी विनंती करणार आहे धीरज राणेजी यांना पायनियरनी पुरस्कृत केलेलं हे परफ्यूम बॉटल. वंदना म्हात्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाऊ म्हात्रे आणि करसन फुलोरी यांनी पुरस्कृत केलेलं एक गिफ्ट हॅम्पर देतील प्रभाकरजी भोईर. जान्हवी टेक्सटाईल अँड कलेक्शन यांनी पुरस्कृत केलेली ही बॅग तुम्हाला देत आहेत कामिल मिटकर. आणि आता ॲक्रेलिक एक मेडल आहे तुम्हाला पायनियरकडून मीत चौधरी यांच्या शुभ हस्ते. आज मीत तुला हे मेडल देतोय. मीत जेव्हा मोठा होणार तेव्हा तू मीतला मेडल द्यावा हे चित्र आम्ही बघू. आणि आता मीत चौधरी यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक